नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिले बोलूया संदूर मॅग्नीज अँड आयरन ओर्स लिमिटेडबद्दल। आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे। आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 602 कोटी रुपयांनी 1135 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 1321 कोटी रुपयांनी 1135 कोटी रुपये। आणि जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 144 कोटी रुपयांनी 167 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 156 कोटी रुपयांनी 167 कोटी रुपये। आणि मित्रांनो, त्याचसोबत या कंपनीने बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे 2:1च्या रेशोमध्ये। म्हणजे एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल। चला आता बोलूया PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडबद्दल। तर मित्रांनो, स्टॉक क्रॅश PG इलेक्ट्रोप्लास्ट शेअर टँक 22% आफ्टर कटिंग फायनान्शियल इयर 2026 ग्रोथ गायडन्स। तर मित्रांनो, PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026चा ग्रोथ गायडन्स कट केला आहे। आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी आज 20%पेक्षाही जास्तीने क्रॅश झाली आहे। आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की कोणतीही कंपनी जास्तीत जास्त 20%पर्यंत क्रॅश होऊ शकते, तर ही का बरं 20%पेक्षाही जास्तीने क्रॅश झाली आहे? तर मित्रांनो, ही जी कंपनी आहे PG इलेक्ट्रोप्लास्ट, ही कंपनी फ्युचर अँड ऑप्शन सेगमेंटमध्ये आहे। आणि मित्रांनो, जी कंपनी फ्युचर अँड ऑप्शन सेगमेंटमध्ये असते त्या कंपनीमध्ये 20%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किटसुद्धा लागतो आणि 20%पेक्षाही जास्तीचा लोअर सर्किटसुद्धा लागतो। चला आता बोलूया DLF लिमिटेडबद्दल। तर मित्रांनो, DLF टू इन्व्हेस्ट ₹23,500 कोटी टू कंप्लीट ऑनगोईंग हाऊसिंग प्रोजेक्ट्स इन दिल्ली NCR मुंबई। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, इंडियाची DLF लिमिटेड ही कंपनी दिल्ली NCR आणि मुंबईमध्ये असलेल्या आपल्या ऑनगोईंग हाऊसिंग प्रोजेक्ट्सना फिनिश करण्यासाठी 23,500 कोटी रुपयांचे इन्व्हेस्ट करणार आहे। आणि मित्रांनो, DLF लिमिटेडचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2026मध्ये आपली सेल्स 20,000 ते 22,000 कोटी रुपयांची करण्याची। चला आता बोलूया JK टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल। आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे। आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 3,639 कोटी रुपयांनी 3,869 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 3,759 कोटी रुपयांनी 3,869 कोटी रुपये। आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 218 कोटी रुपयांनी 163 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे 99 कोटी रुपयांनी 163 कोटी रुपये। चला आता बोलूया SBI बद्दल, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाबद्दल। आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे। आणि जर आपण स्टँड अलोन नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1,11,526 कोटी रुपयांनी 1,17,996 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 1,19,666 कोटी रुपयांनी 1,17,996 कोटी रुपये। आणि जर आपण
कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 17,035 कोटी रुपयांनी 19,160 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 18,643 कोटी रुपयांनी 19,160 कोटी रुपये. आणि जर मित्रांनो आपण याचा ग्रॉस NPA बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे. तसेच नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल सेम आला आहे. आणि मित्रांनो बँकचा NPA जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते आणि जेवढा वाढतो तेवढी खराब गोष्ट असते. चला आता बोलूया बिर्ला ग्रुपच्या जबरदस्त कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीची कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 34,610 कोटी रुपयांनी 40,118 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. 44,267 कोटी रुपयांनी 40,118 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 2,066 कोटी रुपयांनी 2,767 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. 2,973 कोटी रुपयांनी 2,767 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी वोल्टास लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने आपल्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे. 4,921 कोटी रुपयांनी 3,939 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाली आहे. 4,768 कोटी रुपयांनी 3,939 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण वोल्टास लिमिटेडचा नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 335 कोटी रुपयांनी 141 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 236 कोटी रुपयांनी 141 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो वोल्टास लिमिटेडचा सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये आपल्याला डिक्लाइन दिसत आहे. चला आता बोलूया मनप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो जर आपण क्वार्टर 1चे नंबर बघितले आणि त्यात कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे. 2,488 कोटी रुपयांनी 2,262 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे. 2,327 कोटी रुपयांनी 2,262 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे खाली आलेला आहे. 557 कोटी रुपयांनी 132 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 203 कोटी रुपयांच्या नेट लॉसमधून आता आला आहे 132 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमध्ये. चला आता बोलूया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने सुद्धा क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे. 1,514 कोटी रुपयांनी 1,316 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी झाली आहे. 1,325 कोटी रुपयांनी 1,316 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 291 कोटी रुपयांनी 354 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 185 कोटी रुपयांनी 354 कोटी रुपये. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही
रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.